तर आपल्यासमोर मॅथ्सचा एक चॅलेंजिंग प्रॉब्लेम आहे. 4^3/4 मल्टिप्लाय 2^x इज इक्वल टू 16^2/5 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना इथे आपण जे सगळे बेस आहेत, इथे बेस कुठले कुठले आहेत, 4, 2, 16. हा ऑलरेडी 2 आहे. तर या 4 आणि 16 ला आपण बेस किती करूया, त्याचा 2 करूया आणि मग हे सोल्युशन आपण फाइंड आउट करू शकतो. तर इथे 4 ला इंडायसेस मध्ये कसं लिहिता येईल, 2^2 म्हणजेच काय होईल, 4. ओके, हे कोणासाठी केलं आपण, 4 साठी, 2^2 आणि त्याचा इंडेक्स किती आहे वरती, 3/4. ओके, त्याच्यानंतर मल्टिप्लाय, इथे ऑलरेडी बेस 2 आहे, सो ॲज इट इज 2^x इज इक्वल टू 16 ला कसं लिहिता येईल, 16 2^4 दॅट इज 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2, 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16. So 16 can be written as 2^4. 16 साठी लिहिलं आणि त्याचा वरचा इंडेक्स किती आहे, 2/5. ओके, आता हे झाल्यानंतर इथे ज्यावेळी इंडेक्स असतो तर इंडेक्स 2 आहे तिथे, म्हणजे हा रेस टू 2 एक आहे आणि 3/4 आहे. ओके, तर यांचं मल्टिप्लिकेशन होणार, कारण प्रॉपर्टी काय आहे, a रेस टू m असेल, n असेल, तर a रेस टू m into n, तर तेच इथं होणार, म्हणजे 2^2 मल्टिप्लाय, ओके, 3/4. सेम इकडं 2^x, इथे सुद्धा 2 होणार, 4 आणि याचं म्हणजे 2/5, 4 मल्टिप्लाय 2/5 यांचं मल्टिप्लिकेशन होणार. ओके, आता ते झाल्यानंतर इथे जस्ट मिनिट, इथे कॅन्सलेशन करूया आपण. कॅन्सलेशन केल्यावर काय होईल, 2 1 2, 2 2 4, म्हणजे काय राहील, 2^3/2 मल्टिप्लाय 2^x. आता इथे इथे काही कॅन्सल होणार नाही, 4 मल्टिप्लाय 2 किती आहे, म्हणजे 2^8 आणि अपॉन मध्ये 5. तर त्याच्यात काय झालं, सगळा बेस 2 झाला. आता बेस 2 झाल्यानंतर इथे बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे, मग इंडेक्सची ऍडिशन करायची, म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन करायची, 3/2. ओके, प्लस दुसरा इंडेक्स कोण आहे, x इज इक्वल टू, इकडे ऍज इट इज तेव्हा 2^8/5. आता इथं जो आपण रूल यूज करणार आहे, जर का बेस सेम असते, ओके, इफ बेस सेम देन इंडायसेस ऑल्सो सेम, तर हे दोन्ही इंडेक्स पण काय असणार आहेत, सेम असणार आहेत, म्हणजे 3/2 प्लस x इज इक्वल टू 8/5. ओके, हे झाल्यानंतर आता मी इकडे सॉल्व्ह करतो. x जर फाइंड आउट करायचं असेल तर हा प्लस इकडे येऊन काय होणार, मायनस. सो x इज इक्वल टू 8/5 प्लस होणार मायनस 3/2. सो x इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे 8 मल्टिप्लाय 2 मध्ये मायनस 5 मल्टिप्लाय 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 5 मल्टिप्लाय 2. सो 8 2 किती येईल, 16 मायनस 5 मल्टिप्लाय 3 15, 8 2 16, 5 3 15, 5 2 सॉरी 5 3 15 आणि 5 2 10. तर फायनल आन्सर किती येईल याचं, 16 मायनस 15 म्हणजे 1 येईल आणि डिनॉमिनेटर किती आहे, 10. So final answer is 1/10. So what is the value of x? X is 1/10 and that is required. This is आपल्याला find out करायचं. Okay. Thank you.